कसं काय मंडळी, सर्व मजेत ना? सर्व मजेत राहा, आनंदी राहा, सर्वांना सुप्रभात. तर माझं नाव विशाल आणि द रोमिओ या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप दिवसानंतर स्वागत. आणि निघेपर्यंत वाजले 4:45 आणि आपल्याला ठाण्याला पोचायचं आहे 5:30पर्यंत. ते शक्य आहे की नाही आता हे ट्रॅफिकवरती डिपेंड आहे. ओके, तर आज खूप दिवसानंतर शॉर्ट राईड होत आहे, ती पण संडेला. कारण बाकी दिवशी आपल्याला वेळ नाही भेटत आणि आपल्याला सॅटर्डे पण सुट्टी नाही आहे. त्याच्यामुळे आज आपण संडे राईड करता. संडे राईड कुठे आहे, कसे आहे, हे थंबनेलवरनं तुम्हाला कळलेच असेल. जर नसेल कळलं तर हळूहळू मी तुम्हाला सांगेन. थोडीशी वाट बघा. ओके, तर आता आपण जोगेश्वरीला आहोत. आहे पेट्रोल पंप कोणता आहे माहीत नाही. इथे आपण पेट्रोल भरत नाही, त्याच्यामुळे काय इंडियन ऑइल आहे. ओके, जोगेश्वरीचं इंडियन ऑइल. तर आज टोटल आपल्याला 18 जण जॉईंट होणार आहेत. किती? 18 जण. आय थिंक आत्तापर्यंत सर्वात जास्त रायडर्स लोक जॉईंट होणार असं माझ्या जरी आहे ऐकण्यात आहे, माहितीच आहे. याच्या आधी कधी 18 जण नव्हते झाले. आणि 18 जण जरी ॲड झाले तरी येणार किती ही वेगळीच भाई दशा आहे. आता किती येतील हे काय माहीत नाही. आणि आज 2 मीटअप पॉईंट ठेवले आहेत. एक ठेवला आहे हॉटेल फाउंटन आणि एक ठेवला आपला ठाण्याचा जो रेग्युलर असतो. तर मी जाणार होतो हॉटेल फाउंटनला, कारण 5-6 जण हॉटेल फाउंटनला जाणार आहे आणि बाकी मोस्टली सर्व ठाण्यालाच येणार आहे. तर मी जाणार होतो हॉटेल फाउंटनला, पण बोललो नको, आपण ठाण्याला जाऊ आणि ठाण्यावरून तर घोडबंदरचा रोड करून ते हॉटेल फाउंटनला जाणार आहे आणि तिथून काय पुढे थोडंफार इकडे तिकडे जातील. तर बोललो माझा पूर्ण सर्कल होईल. म्हणजे जाताना मी ठाण्याला जाणार, ठाण्यावरनं घोडबंदर आणि पुन्हा येताना मग मी ती बोरवली साईड करून येईन. म्हणजे मला पूर्ण सर्कल भेटेल आणि मस्त राईड पण होईल. आता बोला हॉटेल फाउंटनला गेलो तर मी एकटाच जाणार. इकडून जर गेलो तर सँडी बिंडी सर्व भेटतील विनायक दादानी. तर खूप दिवसाने बोलणं पण होईल आणि भेटणं तर होईलच. कारण आपण लास्ट व्हिडिओ टाकला आहे लॉंग राईडचा म्हणजे त्र्यंबकेश्वर, आणि त्याच्यानंतर आपण गेलो होतो भीमाशंकरला, पण तो का आपण व्हिडिओ बनवला नाही कारण खूप पाऊस होता. ओके, तो व्हिडिओ बघायचा असेल तर सँडीच्या चॅनलवरती जा, ऑन रिअल ड्रीम्स, त्याच्यावरती तुम्हाला तो व्हिडिओ भेटेल. कारण तो व्हिडिओ बनवायला भाई सँडीने खूप मेहनत घेतली पावसाळ्यात. मला ते बघूनच भाई मेहनतीचं फळ समजत होतं काय होतं ते. ओके, तर खूप पाऊस होता त्याच्यामुळे मी काय व्हिडिओ बनवणार. त्याच्यानंतर नॉर्मली डेली ऑब्झर्वेशनचे 2 व्हिडिओ आलेत, अजून एक येईल. पुन्हा आपण रोमिओची बॅटरी चेंज केलेली आहे, त्याच्यामुळे आता रोमिओला कुठलाच प्रॉब्लेम येणार नाही ना भाई, दम लागणार ना काही ना काही. ओके, आता आपण जी बॅटरी टाकले तिचा पण व्हिडिओ येईल. तर आता आपण डायरेक्ट आपला जो मीटअप पॉईंट आहे ना तिथे भेटू, कारण आपल्याला टायमावरती पोचायचं आहे. ओके, कारण खूप जण येणार आहेत आपल्यामुळे. लेट झालं तर हळूहळू मग लेट होत वाढतच जाईल. आणि पुढचा मीटअप पॉईंट 6:15 आहे हॉटेल फाउंटनचा, तिकडं पण तेवढ्यात पोचणं गरजेचं आहे. तर डायरेक्ट भेटू आता आपल्या फर्स्ट मीटअप पॉईंटला. ओके, लावला आता मॅप मी लावतोच भाई, माझा स्वतःवरती भरोसा नाही. मी कुठे पण जाईन जसा रोड दिसेल असा. तर मॅपमध्ये मला वाटतं एक अपडेट आलं आहे, बघू शकते इथे. माझा स्पीड आता 50चा आणि त्याच्या बाजूला 70 दिसते तुम्हाला, दिसत असेल ना प्रॉपर 70. तर मला वाटतं हे नवीन अपडेट आलं वाटतं. म्हणजे या रोडचा ना 70पर्यंत लिमिट आहे वाटतं. या रोडला 70पर्यंत लिमिट आहे. आता माझा स्पीड 52 आहे. एक चांगलं कळलं, मला माहीत नाही याच्या आधी होतं की नव्हतं. माझ्या तरी दिसणार अजूनपर्यंत आलं नव्हतं कसं, आणि आत्ता मला दिसलं. तुम्हाला जर याच्या आधी दिसलं असेल तर चांगलीच गोष्ट आहे, पण ज्यांना कळलं नसेल किंवा माहीत नसेल त्यांना मी सांगतो या रोडला 70चं लिमिट आहे आणि आत्ता आपला स्पीड 53 आहे. ही चांगली गोष्ट आहे. म्हणजे त्या रोडचं आपण जे डायरेक्शन बोर्ड किंवा त्याच्यावरती लिहिलेलं असेल नसेल त्यापेक्षा इथे आता हे कळायला लागलं हे स्पीड लिमिटच आहे असं मला वाटतं. एकदा कमेंट सेक्शनमध्ये सांगा की हां कन्फर्म आहे स्पीड लिमिटच आहे. आता माहीत नाही आता किती जण आले. सँडी जण आला, सँडी आला असं फोन केला असता. तर बघूया किती जण आले भाई. सावकाश. कुठे थांबले ते? इकडे थांबलेत.
दोघंच जण आलं भाई अजून बरं. आता यांनी गाडी येते का लावले. जागा ना वाटतं. हा पाय सरकतं रे बघा. 5:30चा टाइम दिला भाई, अजूनपर्यंत कोण आलं नाही. 6:15 झालं. गुड मॉर्निंग हे सर. बघू शकता 5:42 झाले. 5:30चा टाइम होता निघायचा. आणि बघू शकता आपल्याकडे एकदम कोऱ्या करकरीत गाड्या आल्या. ही कोऱ्या करकरीत ही 250 व्हाईटवाली. आपल्याकडे ब्लॅकवाली तुम्ही बघितली असाल याच्या आधी. ही व्हाईटवाली आहे. ही RS आहे. तिचं नाव नाही मला माहिती. नंतर ही आपली तर एक्स्ट्रीम हॉर्नेट अजिंक्यची. त्याच्यानंतर आहे FZ आणि ही दादाची आहे. नंतर ही सँडेज आहे. आणि ही एक आपल्याला एक्स्ट्रीम बघायला भेटले 250. बघू शकता भाई किती भारी लुक आहे. हे क्यूट लुक आहे. क्यूट छान वाटतं. पण खूप हायटेड पण आहे मागून. एकदम हायटेड, जाम हायटेड आहे. एकदम स्पोर्टी लुक दिला आहे. त्यांचा काय डिस्कस चालू आहे. एक्सपिरियन्स वाल्यांना लढू नको उगाच समज मी म्हणून टाकतो. अँगल कसं आहे भाई, खाली आहे का? थांबा चेक करतो. अँगलचा सीन होत असतं भाई. आपल्याला आता कळलं अँगलचा काय विषय नाही रे. थोडंसं वरती घेऊ बस. मला ना हे जेवढं जास्त दिसेल ना तेवढं बघायला भारी वाटतं भाई. सो आता निघतो इकडनं. 20 मिनटं दाखवते आपल्याला टाईम फाउंटनला पोचायला. भाई मस्त वाटतं. थंडी नाही होत. आता हे जॅकेट घातलं ना त्याच्यामुळे जर्रा पण थंडी नाही लागली. जर्रा पण. आता मी हे रेग्युलर घालणार. रायडिंग जॅकेटच्या वरती ना हे मस्त वाटलं. घेतलं आहे पण काय भाई यूज होत नाही. तर मला असं वाटतं आता इकडे ते रोज करायला पाहिजे भाई. नुसती रेमटं. ओके लेट्स गो. ओनली अप्पा मोरया. श्री स्वामी समर्थ. ट्रॅफिक नाही असं बोलतात खूप जण. आता काय माहिती पुढे किती ट्रॅफिक भेटते. 20 मिनटाचा रोड आहे. ट्रॅफिक भेटली नाही तर भाई पटापट क्लिअर होऊ आपण. आणि ट्रॅफिक जरी भेटले तरी 20 मिनटाच्या रोडला भाई किती ट्रॅफिक भेटणार. असे भेटून किती दिवसानंतर ग्रुप राईड करतोय ना भाई. आणि आज खूपच जण आहेत. असे पण म्हणू शकत मोजके पोर आहेत. खूपच जण आहेत आपल्याकडे. सावध. एकदा हायवेला लागलं ना का काय नाही वाटणार. थोडंसं पहिले 5-10 मिनटं थोडं टाईम लागेल मॅनेज व्हायला. त्याच्यानंतर इझी. हे निघेपर्यंत बघू शकता 5:48 झाले. 5:30चा टाईम होता आपला. त्याच्यामुळे ना मी नेहमी लेटच येणार आता भाई. नेहमी लेट येणार. लेट इन काय होतं माहिती आहे का? आल्यानंतर थांबलो ना आपण का पुन्हा बॉडी पेन व्हायला सुरुवात होते. आणि मग आळस व्हायला सुरुवात होते. आणि आळस आला ना का पुन्हा बाईकवर बसूच नाही वाटत. आणि एकदा बाईकवर बसलो ना आपण का मग थांबूच नाही वाटत. हे काय सँडीने आज ना DJI लावला. त्याने DJI कुठला 5 घेतला आहे. तुम्हाला मी दाखवेन DJI 5. बघायला एकदम छोटा वाटतो पण बोलतात ना नाईट विजनला भाई बाप आहे बोलतात तो गोप्रोचा. आणि एकदा सँडीला पण आपण विचारू त्याचा रिव्ह्यू कसा आहे काय आहे. कारण सँडीने खूप वर्ष भाई गोप्रो वापरला आहे. कमीत कमी 5 वर्ष तरी गोप्रो वापरला आहे. त्याच्या आधी आता रिसेंटली आणि GoPro 10 घेतला होता. त्याच्या आधी त्याकडे आय थिंक GoPro 9 होता वाटतं. आणि आता त्याने DJIमध्ये शिफ्ट केलं. तर आता बोलत होतो की DJI 6मध्ये पण त्याला जायचं आहे. आता माहीत नाही काय करणार आहे तो. मी हे जॅकेट आणि वरती अजून एक जॅकेट घातलं. जरी किती हवा थंड लागली ना तरी ते म्हणतात ना
एकदम मॅनेजवाली हवा लागते, थंड अशी ओव्हर थंड नाही लागत, एकदम कूल वाटते, मस्त वाटतंय. असं वाटतं कुठल्या तरी एसीत मी नॉर्मल एसी ठेवलंय आणि मस्त भाई तसा फील येतोय मला. अजिंक्य मला वाटतं मागेच आहे वाटतं, अजिंक्य मागेच असतो नेहमी. अजिंक्य मॅप लावतो आणि यांच्या कोणाच्या भरोशावर तो राहत नाही भाई. स्वतःचा मस्त मॅप लावणार आणि गाडी चालवणार, एकदम रूल्स फॉलो पाहिजे. तसंच असलं पाहिजे आपलं ना, आपल्या गाडीवरती कंट्रोल असलं पाहिजे. समोरच्या बायकर्सकडे बघून जर तुम्ही गाडी तुमची चालवलात ना, तर ती एक नजर पण तिथं आपली अटॅच होते आणि आपल्या गाडीचं स्पीड पण अटॅच होते. तर ती गोष्ट एका बायकरने करू नये. त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी नको त्या गोष्टी होतात आणि प्रॉब्लेम्स होतात. त्याच्यामुळे समोरचा जर थांबला अचानक तर तुमची गाडी बॅलन्स होत नाही. म्हणतात ना एक मॅचिंग होतं, ते मॅचिंग कधी होऊ देऊ नका. बघा समोरचा कसाही जाऊ नये, तुम्हाला माहिती आहे ना मला याच्या मागून जायचं किंवा अजून 4-5 जण जाणं आहेत पुढे, तर त्यांना बघत चला, एकालाच बघत जाऊ नका. मग ते मॅच होतं तुमचं गाडीचा स्पीड आणि ते मग प्रॉब्लेम्स होतात. तो थांबला का मग आपण दचकतो, आपल्याला बाचकायला होतं, अशा गोष्टी साऱ्या क्रिएट होत असतात. लेट्स गो. भाई वायझरने डोकं खाल्लाय रात्री चुकून ना, मी WD मारला यार, ते निघत नव्हता. तर आता स्प्रिंग एवढी त्याची लूज झाले ना, तर पटकन भाई वायझर खाली पडतो पटकन. हा रोड ना मी पहिल्यांदाच जातो इकडून घोडबंदरवरून. कसा आहे माहीत नाही, 20 मिनिटाचा रोड. 20 मिनिटाचा रोड एकदम भारी असेल ना भाई, तर मी म्हणेन भाई इकडून आज आलो मी, पण काहीतरी भाई चांगल्या अशा गोष्टी झाल्या इकडून. कारण मी तिकडून का नाही गेलो, कारण तो रोड खराबच आहे आणि बोललो येणार पण तिकडून जाणार पण तिकडून, त्यापेक्षा बोललो पूर्ण सर्कल होऊन दे, मजा येईल. 11 जण आलेत आणि आत्ता आपण पोचलो फाउंटन हॉटेलला. मला माहितीच ना भाई आपण फाउंटन हॉटेलला पोचलो. मी असं टर्न मारला भाई, म्हटलं हेच तर फाउंटन हॉटेल आहे. किती 20 मिनिटाचा रोड भाई, म्हटलं लगेच संपला भाई. आणि 11 जण भाई इथे आहेत रेडी. आता आय थिंक प्रथमेश येणार, म्हणजे 12 जण, अजून किती 12-13 जण असतील वाटतं कन्फर्म. हेल्मेट काढलं नाही ना, बरं वाटलं भाई. जरा पण कानामध्ये थंडी नाही गेले, हात तर झोमतातच आहे, पण काय करणार सोबत. तर फायनली इथून आता निघालोय. इकडे जरा थंडी आहे, जास्त आहे असं वाटतंय. मध्येच थंडी जास्त लागते, मध्येच कमी लागते ना. हात झोमतात की भाई वेगळी दशा आहे. बाकी सगळे ना मागे आहेत. मी आहे, सँडी आहे, पुढे विनायक दादा असेल आणि संदेश असेल. बाकी प्रथमेश आणि पूर्ण ग्रुप मागे, आणि सगळ्यात मागे आपला अजिंक्य भाऊ असणार आहे. तो कधी जागा हलवणार नाही, तो मागेच असणार आहे. त्याचा एकदम रायडिंग स्टाईल एकदम प्रॉपर आहे भाई, ना रश ना काय. भाई साहब ॲक्सिडेंट बघू शकता. डायरेक्ट तोडफोड भाई, डायरेक्ट कसा घुसला आहे काय माहिती, एवढं काय विषय आहे. डायरेक्ट पलटी मारली रे, काहीच राहिलं नाही वन साइड भाई, बेकार. एवढं चांगलं रोडला कसं काय झालं, पण असं पण नाही म्हणू शकत भाई. मोठा टर्न आहे काय आहे तिथे, काही होऊ शकतं आजकाल. जरा कोणाचं असं साईड कॉर्नर जरी लागले ना भाई, गाडीचा मिसबॅलन्स झाला ना गाडी, बस आहे, काय पाहिजे अजून. हे बघा स्पीडच गायब झाला आहे. आणि ABS मला वाटतं ABS पण नाही काम करत आहे. नाही ABS पण काम नाही करत आहे. गाडी थांबवून ना करायला पाहिजे, गाडी थांबवत होतं. हा प्रॉब्लेम भाई पहिला यायचा, आता नाही. आता कसा मध्ये झाला. काय झालं भाई, मला वाटतं ती केबल आहे ना ABSची, त्याचा हा प्रॉब्लेम झाला आहे.
येईल थोड्या वेळात. बाय का नाही ABS नाही काम करणार. ABS काम नाही करणार आणि स्पीड नाही दाखवणार. बस ते ABS केबल मला वाटतं चेंज करावं लागेल बघा. पुन्हा आता स्पीड आला. हे सेन्सरचे ना भाई जाम न करे भाई. म्हणून कोणतं पण तुम्हाला सांगतो, जेव्हा कुठे तुम्ही बाहेर गाडी द्याल ना, हे काम बिम करताना भाई 2 पैसे तुम्ही वाचवा यायचे ना, असे लागतात. मग हे माझे तसेच लागलेत. मी तुम्हाला सांगतोय पण माझे तसेच लागले जायचे. काय झालं माहिती आहे काय, मी ब्रेक पॅड चेंज करायला दिले होते पुढचे. ओके, तर त्याच्या आधी ABS प्रॉपर होता आणि त्यानं ब्रेक पॅड चेंज केला. आणि झालं काय, त्याने जेव्हा असं रिंग माझं उलटं ठेवला, तेव्हा वरतून ठोकल्यावर खाली जी ABSची लाईन असते ना, ABSची जी पट्टी असते, काय माहिती ती बँड झाली का काय झाली, त्याच्यामुळे तो सेन्सर आहे ना प्रॉपर त्याला सेन्स होत नाही आहे. ती गोष्ट ती पट्टीमध्येच बँडमेंट झाली असेल, त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम आला आहे. आता दाखवत आहे. आणि त्याच्यामुळेच होतं आहे काय, तर माझ्या गाडीला सिंगल ABS आहे आणि ते एकाच केबलमध्ये स्पीड पण येतो आणि ABS पण वर्क होतो. त्याच्यामुळे ते मला लगेच कळतं की ABSचा प्रॉब्लेम झाला आहे, तर केबलचा प्रॉब्लेम झाला आहे. बघू ती मला वाटतं ना केबलच पूर्ण चेंज करावं लागेल. आता जी व्हील आहे ना ABSची ती चेंज करावी लागेल. आणि हे बघा, हे मला वाटतं ना गोल्डविंग आहे. हा गोल्डविंग आहे. बघा भाई काय वाटते यार, गोल्डविंग खतरनाक रे. गोल्डविंग तर एक नंबर आहे. हा सूर्यदेवाचं दर्शन झालंय मस्त मस्त. तर थोडी थंडी हळूहळू कमी होईल. आणि हा बघा असा सुंदर असा रोड आपल्या समोर आहे, एकदम भारी. आता सगळेजण व्हिडिओ काढतात ना, काय पण बोल. हा सॉरी, सुपर बाईक आहे. दिस इज व्हेरी रॉंग हॅबिट. हा कोणता टोल नाका काय माहिती. हे सगळे थांबले. अरे खूपच जण पुढे आले रे, आम्ही मागे होतो. तर 13 जण आहेत आणि आता इथे टोल नाक्याला थांबलो होतो सगळे येईपर्यंत. आता टोल नाक्यावरून निघालो आणि बघू शकता सकाळचे 7:09 झालेत. मस्त असा उजेड झाला आता प्रॉपर. असं तुम्हाला आता दिसेल. कसं आहे अँगल बरोबर आहे यार. थोडा सँडी समोर उभा होता त्याच्यामुळे थोडा त्याला खाली वाटला. थंडी तर बेकार आहे भाई. सायलेन्सरवरती थोडे हात न शेकावले जरा बरं वाटलं. पण थंडी आहे भाई, बेकार थंडी आहे, बेकार. ही कोणती गाडी आहे? ओके, जावा तर ना सगळ्या गाड्या अशा त्याचं काय बोलतात त्याला यार, विसरलो. ग्राउंड क्लिअरन्स सगळ्यांचा कमीच आहे. बघायला मस्त वाटतं. डबल सायलेन्सर दिला मोस्टली सर्वांनाच. पण आता तुम्ही कुठे जर समजा खड्डे बिड्डे गेले तर फटका लागू शकतो गाडीला, कारण ग्राउंड क्लिअरन्स बघितलं ना खूपच कमी आहे. अशी नॉर्मली तुम्ही बीचला अशी चालू शकता, अशा चांगला रोडला असं मस्त भाई. एकदम सीट हाईट पण कमी आहे. पुन्हा एकदम पोझिशन पण एकदम आरामदायी पोझिशन आहे भाई. लाईट बघा गाडीला किती लावले. टायगर आहे भाई ते. आणि रोड एवढा भारी आहे ना भाई, एक नंबर रोड आहे भाई. हा एवढी गाडी चालवला मजा येते ना, खतरनाक. आणि मी आलोय पण खूप दिवसांनी ना राईडला भाई, फुल मजा. मागाची गाडी माझी रेड मोडवर होती ना, तरी मी म्हटलं
लिमिटर कसं येतो एवढ्या लवकर? आता टाकल्या स्पोर्ट मोडला, आपलं बटन खराब झालंय. विमा कुठे गेलो होतो? वॉटरफॉलला गेलो ना, तेव्हाही बटन पडलं. म्हणजे आतमधलं ते प्रेस होत आहे, फक्त स्प्रिंग कुठे ते गेली. बटन आहे माझ्याकडे, ते स्प्रिंग लावले ना का प्रॉपर होणार. पहिल्यांदा आलो ओरा हॉटेलला, पहिल्यांदा. याच्या आधी कधी झालं नव्हतं. खूप जण बोलायचे की खूप सुपर वाईब येतात ओरा हॉटेलला. तर आज आपल्याला बघायला भेटेल ॲक्च्युअलमध्ये किती खरं किती खोटं. खरं तर आहे, खोटं नाही असं. पण हिने बाईक लावले कुठं? अरे भा, कसं शोधणार कसं येईल कुठे लावले गाडी? मा कसम गाड्या किती इकडे, आम्ही बायकर लोक भेटत नाहीत. असं वाटतं शोरूमला कलर इथं आणलेत, व्हाईट ब्लॅक. ब्लॅक हे सगळं नवीन आहेत, ही जुनी आहे. ती नवीन आहे, ही पण नवीन आहे, ही पण नवीन आहे, ही पण नवीन आहे. मा कसम बडीच बडीच भुसा बडीच. जरा एक ना व्हिडिओ घेऊ. भाई किती स्मूथ आहे यार गाडी, आईच्या गावात. एकदम स्मूथ वाटते भाई, काय पण बोल. मस्त आहे गाडी. फक्त मीटरमध्ये थोडं अजून भारी असं केलं असतं ना, म्हणजे पूर्ण व्हाईट व्हाईट आहे ना, मस्त आहे. भाई काय गाडी आहे रे, एकदम अशी एकदम भारी वाटते. भारी आहे, खतरनाक वाटते रे एकदम. तर वजन पाहिजे तर लय हलके आहे, जरा वजन पाहिजे. कुठे लाव? सॉरी बॉस. टक 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 टक. थोडं ना वजन पाहिजे होतं, बाकी स्मूथनेस तर हा. परफॉर्मन्स पण चांगला आहे बोलतात तिचा, पण एवढं थोडं वेट पाहिजे होतं जास्त. तो फायनली आता निघायची वेळ झाली. टाटा ओरा. ओरा ओरा वेगळाच ओरा. सो फायनली ब्रेकफास्ट डन. आणि आता फायनली आता निघालो आम्ही ओरा हॉटेलवरून. आणि गरमी तर खूप वाढले. ब्रेकफास्ट मस्त असा ब्रेकफास्ट झाला आहे, भारी हॉटेल आहे. ब्रेकफास्ट पण छान आहे. मी तर मिसळ पावच खाल्ला, कारण विषय कसा होता, आपला मार्गशीर्ष चालू आहे त्याच्यामुळे. बाकी काय नाही. आता फक्त ऊन लागतं आहे. ऊन जास्त लागायच्या आधी घर वाटलं पाहिजे. 2.5 तासाचा रोड दाखवते, 2.5 तास. तर बघू कसं काय ते. फर्स्ट टाईमचा एक्सपिरियन्स खूप चांगला होता आणि भाई खूप भारी वाटला. पण माझ्या मते तर ना भाई, माझ्या मते ना जी लोणावळ्याला मजा येते ना, ती या रोडला मला मजा आली नाही. का ते माहीत नाही, पण लोणावळ्याचा फील जरा वेगळाच आहे. बाय 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 सँडी. चल दादा चल. हां आपण सोबत. हो अजिंक्य बाबू. चल. सो
फायनली आता सगळे इथून निघणार आहे आपापल्या रूटला. म्हणजे पुढे जाऊनच आपापल्या लाईन जाणार आहेत. पण आता इथूनच पुढे थांबायला नको पुन्हा, कारण इथे जास्त ब्रेक झाला आहे. आणि आता वाजलेत पण 11:15. तर माझं वरून आहे, वरून आणि मी जाऊ पुढे. सगळे जातील फाउंटेन जवळून हवं आपल्या लाईनला. ओके, तर आपण बोलू पुढे आपल्या लाईनला गेल्यावर. फायनली सगळे आपापल्या रूटला गेले आणि आम्ही दोघंच होतो. एक होता मीरा बांदरला गेला तो, आणि मी आत्ता दहिसर चेक नाका क्रॉस करून आपल्या हायवेला लागलो. भाई एवढं गरम होतं आहे ना, आणि वाजलेत 12:30. एवढं गरम होतं ना की वाफा मारता आहे आतमध्ये. तर आता इथून आपण घरी जाऊ. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि व्हिडिओला नक्की लाईक करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राईट सेफ, टेक केअर, बाय बाय.